टीमचे मिस्टर रत्नाकर पाटील. आज संध्याकाळी कैलाजी म्हात्रे साहेब यांच्याकडून या मुर्धा मास्टर्स टीमला पार्टी आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी ती पार्टी जाहीर केली. मुर्धा मास्टर्स तुम्ही जिंकलात तर स्ट्राइक एंडवर जोनस, नॉन स्ट्राइकला व्हॅली आणि पहिले षटक हाताळण्यासाठी रत्नाकर पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू बक्षीस पात्र फेरी गाठण्यासाठी या ठिकाणी जिंकणं गरजेचं आहे. पहिला चेंडू यावेळेस पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी मिस्टर कुणाल भोईर. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल मिळेल. ही मॅच जिंकणं गरजेचं दोन्ही संघांना पूर्ण कल्पना आहे, कारण ही ट्रॉफी जी आपण पाहतोय पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतोय खरोखर अतिशय नेत्रदीपक अशी पारितोषिक आहे. त्याच्यामुळे इथून एखादी ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे, एखादी ट्रॉफी आम्हाला घेऊन जायची आहे. याच प्रयत्नामध्ये हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतील. त्यासाठी ही मॅच नक्कीच महत्वपूर्ण का आहे मित्रांनो. इथून जिंकलात तर थेट सेमीफायनल, मग सेमीफायनल मध्ये तुम्ही पराभव तुमचा झाला किंवा नाही झाला तरी देखील तुम्हाला ट्रॉफी तर मात्र लागू असेल. त्याच्यामुळे ही मॅच जी आहे, ही जी फेरी आहे ही बक्षीस पात्र फेरी आहे. ऑफसाईडला पुन्हा एकदा कडक फटका आपण पाहतोय. यावेळेस स्क्वेकरचा फटका आहे. डीप मध्ये पुन्हा एकदा कुणाल भोईर आपण पाहतोय. एकदा तर वेगाने पूर्ण केला. डबलचा कॉल, फेकी चांगली पाहायला मिळत नाहीये आणि थ्रो येईपर्यंत 2 धावा तर या ठिकाणी जोनसने कंप्लीट केलेत. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच तब्बल 4 धावा. उद्याचा दिवस, उद्याच्या दिवसामध्ये देखील रफ अँड टफ मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. उद्या पहिला सामना असेल पेनकरपाडा वर्सेस बालकुम. टॉप रँकिंग मधले संघ आहेत. त्यानंतर पाणजू आणि नारंगी, त्यानंतर बागबीळ आणि एक्सर ए, त्यानंतर चम्सबॉन्ड राई आणि घोडबंदर. अशा आपण उद्याच्या दिवसामधील मॅचेस पाहणार आहोत. या ठिकाणी चांगला चेंडू होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता या चेंडूला, मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. धावा झाले आहेत त्या 4. ऑफसाईडला पुन्हा एकदा स्क्वेकरचा फटका, अतिशय सुंदर फटका खेळला गेला इनटू द गॅप. चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल दन 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 करत. स्वीपर कव्हर पॉइंट रिजनच्या दिशेने 4 धावांसाठी. धावा झालेल्या आहेत या चौकाराच्या साहाय्यानं. त्या तब्बल 8 धावा या फळकावर लागल्या गेल्या आहेत. धावा झाले आहेत त्या 9 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय. कुणाल भोईर सुरेख क्षेत्ररक्षण, अगदी बाउंड्री लाईन जवळ चेंडूला स्टॉप केले कुणालनं. सेन्सिबल क्रिकेट. इथून मात्र नक्कीच आज प्रयत्न असेल की कुठेतरी मात्र शेवटच्या त्या ओव्हर पर्यंत मला उभं राहायचं आहे, हा प्रयत्न असेल जोनस यांचा. मागच्या मॅच मध्ये थोडीशी चुकी घडली गेली होती. जवळपास सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये जोनसनं मात्र रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट गमावली होती. या काही चुका घडल्या होत्या. या चुकांवर संपूर्ण पांघरून जर घालायचं असेल तर या ठिकाणी जोनसला मात्र एक चांगली इनिंग साकारावी लागेल, एक चांगली इनिंग खेळावी लागेल. धावा झाल्या त्या 11. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक पूर्ण झालंय आणि तब्बल 10 या धावसंख्येवर जोनस खेळतो मैदानाच्या आतमध्ये. नऊ धावसंख्येवर जोनस खेळतोय. 11 धावा या फळकावर पहिले षटक पूर्ण झाला आहे. 5 ओव्हरची मॅच ही देखील असेल. अनिल कुठे झालास तू? यस, ओके. अनेक कटआउट तुम्ही पाहू शकाल आणि या संपूर्ण हे जे कटआउट आहेत हे विशाल आमचे दाते आहेत. या संपूर्ण दात्यांनी आम्हाला नक्कीच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी यथाशक्तीप्रमाणे आम्हाला सहकार्य केलेलं आहे. क्लिंग बोल्ड
काय नक्की करायचं होतं व्हॅलीला विचारात पडलाय व्हॅली. अतिशय सुरेख चेंडू हाताळला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि या खोलवर टप्प्याच्या चेंडूला ओळखता आलं नाहीये. पहिली विकेट डाऊन, पहिला फलंदाज बाद. मिस्टर व्हॅली बॅक टू द पॅव्हिलियन. आउट. बोना मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅच मध्ये अतिशय सुंदर बॅटिंग केली होती. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने मात्र बोनाला सन्मानित केलं होतं आणि त्याच मॅन ऑफ द मॅच ची जर्सी परिधान करून मात्र मैदानाच्या आतमध्ये बोना खेळण्यासाठी येत आहे. 28 एप्रिल 2022 चा दिवस विसरता कामा नये. 28 एप्रिल 2022 रोजी मित्रांनो NS बाइंदर टीमनं क्रमांक 3 चं पारितोषिक पटकावलं होतं जुचंद्र मास्टर्स स्पर्धेमध्ये आणि ती स्पर्धा होती जुचंद्र मास्टर चषक 2022. या आठवणी आहेत लक्षात ठेवा. NS बाइंदर संघ देखील जुचंद्रच्या या स्पर्धेमधून रिकाम्या हाती गेला नाहीये. तर त्यांनी देखील क्रमांक 3 ची ट्रॉफी पटकावली होती 28 एप्रिल 2022 मध्ये याच जुचंद्र स्पर्धेमध्ये. ऑफ साइडला चेंडूला खेळला गेलाय. यावेळेस सुंदर असा कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. बाउंड्री लाईन जवळ जवळपास दोन फिल्डर होते आणि दोघांमध्ये त्या ठिकाणी नक्कीच कॉलिंग नसल्या कारणास्तव या ठिकाणी चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि चौकारानं धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 15. पाणी हवं आहे. आई एकविरा स्टँड, आई एकविरा माता स्टँड या स्टँड मधला पाणी संपलं आहे. जुचंद्र मास्टर्स आयोजक प्रायोजक यांना आम्ही विनंती करतोय आई एकविरा माता स्टँड या स्टँड मध्ये पाणी संपलं आहे. त्या स्टँड मध्ये खेळाडू आहेत तर प्लीज त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करा. ऑन साइडला ड्राइव्ह केले गेले डीप जवळपास स्क्वेअर लेग रिजन मधून राजेश पाटील वेगानं आले होते. चेंडूला फील्ड करण्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण राजेश पाटील कडून केले गेले. फक्त 1 धाव. जुचंद्र मास्टर्स आयोजक प्रायोजक आई एकविरा माता स्टँड, आई एकविरा माता स्टँड मध्ये पाणी संपलं आहे तर प्लीज त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करा. JTC लाईव्ह मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत आणि या ठिकाणी आणखीन एक मोठी विकेट. या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. विथ द स्विंग खेळायचं होतं आणि बॅटची वरची कडक साठून चेंडू मात्र अगदी निघून आला फ्लाइंग स्लीप रिजनच्या फिल्डरच्या हातामध्ये. एक मोठी विकेट. पुन्हा एकदा जोनास या ठिकाणी लवकर मात्र डगआउट रिजन मध्ये. आउट. निघून गेला होता. चांगले क्षेत्ररक्षण फेकी थोडीशी आखूड केली गेली होती. सिंगल मिळेल या ठिकाणी. धावा संख्या झाली आहे ती 17. नयन मात्रे षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी. जवळपास आपण पाहिलं तर 320 च्या स्ट्राइक रेटने 10 चेंडू मध्ये 32 धावा कुठल्या होत्या.
नयन मात्रे यांना आणि यावेळेस नक्कीच काय गोलंदाजी सुरू आहे नयन मात्रे यांची. आतापर्यंत 2 सफलता प्राप्त केल्यात, एक म्हणजे व्हॅली, त्यानंतर आपण जोनस सारखा फलंदाज बाद केला आहे नयन मात्रे यांना. ऑफ साइडला चेंडूला ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू डीप मध्ये निघून जातो. कुमार चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, स्ट्राईक एंडला थ्रो ए पर्यंत कुमार यांचा. 2 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा बोनानं पूर्ण केल्या आहेत. धावा संख्या झाली आहे ती 19. लक्षात ठेवा, जेवण हे सगळ्यांसाठी आहे, त्याच्यामुळे जे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासाठी देखील जेवण आहे. जेवून घ्या. फक्त अर्धा तास जेवणाचं काउंटर सुरू राहील, त्यानंतर जेवणाचं काउंटर बंद होईल. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहतोय. धाव फळकावर NS बायनर या टीमच्या 2 बाद 19 धावा. कुंदन भोईर षटक क्रमांक आपण 3रा पाहतोय आणि कुंदनच्या विषयी म्हणायचं गेलं तर एकाच शैलीमध्ये दोन्ही टर्न हा गोलंदाज करतोय, ऑफ ब्रेक करतोय, लेग ब्रेक करतोय, अशा प्रकारचा नक्कीच हा कलात्मक गोलंदाज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. कुणाल बघा, पहिल्या मॅच मध्ये कुणाल नव्हता, दुसऱ्या मॅच मध्ये मात्र खास त्याला बोलवून आणलंय आणि किती फायदा झालाय मुर्दा संघाला या 35च्या खेळाडूचा. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कुणाल मार्फत. वेल डन कुणाल. धावा संख्या झाली आहे ती 20. आज रोहिदाची देखील वर्णी लागली आहे मुर्दा मास्टर्स या टीम मध्ये. लेग ब्रेक केला होता, यावेळेस शॉर्ट बॉल होता, पुलचा फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. म्हणजे आज कुठेतरी मुर्दा मास्टर्स टीमची जिद्द, चिकाटी या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाने ठरवलंय की मला 100% मैदानाच्या आतमध्ये द्यायचे आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक जण तो देण्याचा प्रयत्न करतोय. काय क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. कोणाही कडून आतापर्यंत एकही मिसफील्ड पाहायला मिळालं नाहीये. विशाल, हे कौतुक असेल मुर्दा मास्टर्स या टीमचं. धावा संख्या 21. ऑन साइडला चांगला फटका आहे. डीप मिड विकेट रिझन मध्ये 9 मात्र त्या ठिकाणी, माफ करा, रत्नाकर पाटील त्या ठिकाणी फेकी चांगली पाहायला मिळाली होती. स्ट्राईक एंडला थ्रो डेंजर झोन मध्ये आहेत त्या ठिकाणी. फादर जॉन या ठिकाणी आणखीन एक मोठी विकेट. जॉन फादरांना देखील परतावा लागेल डक आउट रिझनच्या दिशेनं. 3री विकेट डाऊन. धावा झाल्या त्या 22. समोर आपण पाहू शकाल या गावाची कुलस्वामिनी आदिशक्ती आई चंडिका मातेचं मंदिर आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. आणि अगदी बरोबर समोर गिरिजात्मक माता शाळा आहे. त्यानंतर आपल्या बाजूला जुचंद्र गाव आहे. मात्र ते गाणं कुठेतरी जुचंद्र गावाला लागू होते. बॅकफुटला जाऊन चेंडूला ऑन साइडला खेळलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगले धावा फळकावर नक्कीच मिळतील या 2 आणि 2च्या सहाय्याने धावा संख्या झाली आहे ती 24. धावा संख्या झाली आहे ती 24. जुचंद्र म्हटलं तर कलावंतांचं गाव. जुचंद्र म्हटलं तर रांगोळीचं माहेरघर. जुचंद्र म्हटलं तर नाट्य कलावंत. जुचंद्र म्हटलं तर लक्षात ठेवा अनेक क्रिकेटपटू, क्रिकेटची पंढरी देखील जुचंद्र गावाला म्हटलं जातं. रांगोळीचं माहेरघर जुचंद्र गावाला म्हटलं जातं. म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये जुचंद्र गाव पुढे नाहीये. लक्षात ठेवा सर्व क्षेत्रामध्ये जुचंद्र गाव पुढे आहे.
आज जुचंद्रा गावातील असे काही मुले आहेत त्यांनी देखील उच्च दर्जाचं शिक्षण प्राप्त केलं आहे. कोणी वकील आहेत, कोण डॉक्टर आहेत, कोण सीए आहेत. अशा उच्च दर्जाचे शिक्षण घेणारे मुलं आहेत जुचंद्रा गावामध्ये. 2 धाव पूर्ण तिसऱ्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता त्या ठिकाणी 3 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 3 धावेने धावा संख्या झाली आहे ती 27. त्यानंतर जुचंद्रा गावामध्ये अशी देखील काही माणसं आहेत जी भारतीय रेल्वेमध्ये कामावर आहेत. म्हणजे म्हणायचं गेलं मी प्रशांतचं नाव घेईल, प्रफुल्ल यांचं नाव घेईल. आज पश्चिम रेल्वेमध्ये काम करतात ते, ही अभिमानाची गोष्ट आहे. प्रशांत मला वाटतं उद्या येईल एखादे, आज बिझी असेल प्रशांत. षटक करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय लाला माची. जिसके पास है लाला उसकी लाईफ झिंगा लाला, हे वाक्य होतं. कारण कोण बेसणार लाला माची यांचा तो खेळ, राईचं मैदान असू द्या, NS भाईंदरचं मैदान असू द्या, पाचगणीचं मैदान असू द्या, त्याच्यामुळे नक्कीच ते शब्द जवळपास मुखातून पडले गेले होते. संकेत पाटील आणि आमच्या मुखातून ते शब्द पडले गेले होते की जिसके पास है लाला उसकी लाईफ झिंगा लाला. चांगला चेंडू होता, मात्र आउटसाइड लेग स्टंप आहे. अक्षरशः थोडा चेंडू जर आत असताना विशाल तर या ठिकाणी एसटीचा वेध घेऊ शकला असता चेंडू. वाईटचा इशारा आहे. धावा संख्येत भर, धावा संख्या झाली आहे ती 28-28. चांगला चेंडू होता, बॅट अँड पॅडच्या अगदी मधोमध यॉर्करचा चेंडू हाताळला गेला होता लाला माची यांच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण. होप्स पहा, मी होप्स वाढलेत आणि हे होप्स का वाढले गेले, कारण जी विकेट प्राप्त करायला हवी होती ती विकेट म्हणजेच जोनस यांची विकेट आणि ती लवकर प्राप्त केले मुर्दा मास्टर्स या टीमनं. त्याच्यामुळे नक्कीच कॉन्फिडन्स लेवल जो आहे मुर्दा या टीमचा तो हाय झालाय. मग इथून धावा संख्या 29 आहे. अजूनही आपण विचार केला तर जवळपास 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे विशाल, आणि या 11 चेंडूमध्ये जवळजवळ मी म्हणेन 20 धावा जरी फलकावर लावल्या या 11 चेंडूमध्ये तरी देखील 40 धावा हा भाईंदर संघ फलकावर लावू शकतो. आणि त्याच प्रयत्नामध्ये बॅटिंग करावी लागेल NS भाईंदर या संघाला, कारण 40 धावा 40-45 धावा या प्रामुख्याने अपेक्षित असतील, जेणेकरून जवळजवळ मी तर म्हणेल एक चांगला फाईट टोटल आपण म्हणू शकतो त्या 40 ते 45 धावा संख्येला, आणि त्याच धावा संख्येच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. धावा झाल्या 30. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. डान्सिंग डाऊन द पिच, सरळ बॅटनं अगदी साइड स्क्रीनच्या समोर स्ट्रोक खेळलाय आणि त्यावेळेस चेंडू मात्र थांबत नाहीये. डाऊन द ग्राउंड चेंडू मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावा, चौकार. चौतीस धावा. स्टेट बॅट नो बकवास, सीधी बॅट नो बकवास, आणि हा सुंदर असा स्ट्रोक खेळला गेलाय. बॉलर बॅक टू ड्राईव्ह केला गेला होता. का स्ट्रोक खेळा दीपक सराणी. ऑन साइडला प्रॉमिसिंग स्ट्रोक तर मुळीच नाहीये हा, मात्र नक्कीच एक धाव देऊन जाईल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 35. आजचं जे जेवण आहे ना प्रफुल्ल, खूप सुंदर जेवण आहे आणि चविष्ट जेवण आहे. त्याच्यामुळे ज्या आचार्य आहेत आपल्या मायमाऊली त्यांचे देखील मनापासून आभार मानणं गरजेचं आहे.
खूप खूप आणि सुंदर आणि चविष्ट जेवण होतं आज. दत्तगुरु महिला मंडळ, दत्तगुरु महिला बचत गट यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. खरोखरच खूप स्वादिष्ट जेवण आज त्यांच्यामुळे समस्त या 8 गावातील खेळाडूंना जेवणासाठी मिळत असेल. आणि सगळ्यात जास्त जेवण जर कोणाला आवडलं असेल ना प्रफुल्ल, तर आमच्या महेंद्र शिंदेना हे जेवण नक्कीच आवडलं असेल. धावा झालेल्या आहेत त्या 37-37. आणि हे आपण संपूर्ण जेवण 2 दिवस जेवणार आहोत. चहा त्यानंतर नाश्ता हा संपूर्ण खर्च माजी नगरसेवक, माजी सभापती कन्हैया मनोहर भुईर बेटा दादा यांच्याकडून देण्यात आलेला आहे. त्यांचे देखील मनापासून आभार. यावेळेस स्कूपचा फटका आहे आणि चेंडू मात्र वेगाने निघून जाईल. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. गोकुलबीवाली माझे मनान भरलीस कौरी, संगे लग्नाशी कर गो तयारी, संगे लग्नाशी कर गो तयारी. साडी जरीची चोली रेशमाची, साडी जरीची चोली रेशमाची, तुला आणि मी कौरी भारी. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावसंख्या पाहतोय. NS बाइंदर या टीमची 41 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अंतिम षटक मी म्हटलं की 40 ते 45 धावा या फलकावर लावाव्या NS बाइंदर या टीमनं, आणि खरोखरच ते काम केलंय NS बाइंदर टीमनं, जेणेकरून आपल्याकडे जे 4 गोलंदाज आहेत, 4 ते 5 गोलंदाज आपल्याकडे आहेत, त्या 4 ते 5 गोलंदाजांना लढण्याची ताकद मैदानाच्या आतमध्ये द्यायची असेल तर कमीत कमी 40 ते 45 धावा, आणि त्या 40 ते 45 धावा या फलकावर NS बाइंदर टीमनं लावल्या आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि कदाचित काहीसा मेसेज या ठिकाणी दिला जात आहे. येणारे 6 चेंडू आहेत आणि येणारे 6 चेंडू कशा पद्धतीनं तुम्हाला खेळायचे आहेत. जागेवर मोजावे लागत आहेत. 2 धावा आणि 2च्या जागेवर तिसऱ्याचा प्रयत्न केला होता दीपक भंडारी सरांना, मात्र तिसरी धाव काय पूर्ण होऊ शकत नाहीये. 2 धावा तर मिळतील. तिसऱ्या धावेवर मात्र या ठिकाणी दीपक भंडारी बाद होत आहेत आणि या 2 धावा तर मिळालेल्या आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या झाली आहे ते 43. छोटे मियां भी सुभान अल्लाह. दोन्ही सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. बुना आणि राकेश. धावा संख्या तब्बल 47 या आकड्यावर थांबली गेली आहे.
संयमी खेळ आणि सेन्सिबल क्रिकेट आपण बोनाच्या बॅटवर क्लास दर्जा उंचावणारा स्ट्रोक आहे. फॉलिंग स्वीपचा फटका आणि अतिशय सुंदररित्या तो फटका खेळला गेलाय. बोनाच्या बॅट मधून बॅक टू बॅक हा दुसरा दर्जेदार चौकार. ऑन साइडला बैठक स्टोक आहे. चेंडू हवेमध्ये आहे त्या ठिकाणी. मागे फिल्डर राजेश पाटील चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. वन बॉल चेंडूला अडवलं गेलंय मात्र थ्रो थोडासा वाईडिश केला गेलाय. 2 धावा तरी ते कंप्लीट. 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 53. बघा मॅच होती कुठे, जवळपास धावसंख्या होती कुठे आणि धावसंख्या आली कुठे. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा, त्यानंतर 8, त्यानंतर 8, म्हणजे जवळजवळ विचार केला आपण तर फक्त आणि फक्त मला वाटतं 27 धावा जवळपास फलकावर होत्या. 3 षटकांमध्ये 18 चेंडूमध्ये. त्यानंतर मात्र हा धावांचा आलेख वाढला गेला. अतिशय चांगला फटका आणि तितक्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण लाला माचे यांच्याकडून एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये. 2 धावा इथे देखील पूर्ण होत आहेत. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 55 धावा. जबरदस्त बॅटिंग. बोना जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. जवळजवळ विचार केला 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये जवळपास यावेळी देखील स्वीट हिटचा फटका. स्वीट हिट नाहीये तर स्वीट हिट बोनाच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर येत आहे. बोना स्टाईल मधील हा अतिशय दर्जेदार षटकार. 6. आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे.
दुसरा कॉल जुचेंद्र मास्टर्स टीम कॅप्टन जितू, दुसरा कॉल. तिसरा कॉल जर दिला आणि टीम कॅप्टन इथे नसेल तर टीम बाद केली जाईल. नाही, दोन्ही कॅप्टनना त्या अगोदर क्लिअर करायचं आहे. टॉस करण्या अगोदर जर आपल्या संघामध्ये बदल असेल तर टॉस करण्या अगोदर क्लिअर करा. एकदा का टॉस झाली तर मग तुम्हाला टीम मध्ये बदल करता येणार नाही. दोन्ही कॅप्टन ऍग्री असले तरी देखील तो बदल करता येणार नाही. लवकर, कारण नंतर दोन्ही कॅप्टन ऍग्री असले तरी आम्ही तो बदल होऊ देणार नाहीयेत. यावेळेस ठीक आहे सगळं. भगवंताकडे खाली भगवंत बोलले खाली भगवंत टॉस दे. मंडळाचे सचिव भगवानजी पाटील साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. थांबा जरा, कॅमेरा आपल्या दिशेने येतोय. भगवंत कॉइन्स विन झाला मंडळाचे सचिव भगवानजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आणि टॉस विन जुचेंद्र संघ नाणेफेक जिंकतोय. जितू बदल केले आहेत ना टीम मध्ये? हा, ओके. चला या आपण सुरुवात करूया मॅचला. खूप महत्वपूर्ण मॅच, जिंकणं गरजेचं आहे आणि दोन्ही संघांना जिंकणं गरजेचं आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राइक एंडवर आपण डावखुऱ्याचे खेळाडू संजय भुईर यांना पाहत आहोत आणि त्यांच्या संवित जितू म्हणजेच जितू भाऊ हे तुम्हाला पाहायला मिळतात नॉन स्ट्राइक एंडला. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी NS भाईंदर या टीमचे माजी कॅप्टन मिस्टर व्हॅली गोलंदाजी ट्रॅकवर. 30 चेंडू आणि 30 चेंडू मध्ये दावा करायचे आहेत त्या तब्बल 62. स्वतःला सांभाळा जितू भाऊ. चांगला स्ट्रोक खेळला गेला होता. 2 धावा या ठिकाणी अकाउंट ओपन झाले, खातं उघडलं गेलं आहे. मृधा मास्टर्स या टीमचं स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. 2 धावा या फळकावर. सांभाळून खेळा. 40+ क्रिकेट आपण खेळतोय. 40-50 वयोगटातील आपण हे क्रिकेट खेळत आहोत. त्याच्यामुळे नक्कीच स्वतःला सांभाळा आणि क्रिकेट खेळा, फक्त इतकंच म्हणेन मी. चलो टिवरी, चलो राजावली. बॅटची एज. चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून येतोय. ओ डॉसन रॉड्रिक्स, अरे वा, कधी आले. वेलकम डॉसन भाऊ.
धावा संख्या झाली आहे ती 3. खास आमंत्रण दिलंय मला वाटतं डसन भाऊ यांना. पहिल्या मॅचला नव्हते, या मॅचला खास बोलावून आले. मंडळाचे सचिव भगवानजी पाटील साहेब आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. भगवंता वर बस ना. धावा संख्या 3. चला चला घाई करा प्लीज. यानंतर 2 मॅचेस अजूनही बाकी आहेत, त्याच्यामुळे प्लीज घाई करा. कारण घड्याळाकडे आपण लक्ष दिलं तर 4 वाजले आहेत आणि याच्यानंतर अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत. क्या बात आहे, अतिशय सुंदर स्ट्रोक खेळला गेलाय. मात्र पूर्ण कल्पना होती की अशा प्रकारे फटका जितू खेळू शकतो, त्या कारणास्तव मात्र थर्ड मॅनला आपण पहिल्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी ॲलन. त्यानंतर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्वीपर पॉइंट रिझर्व मध्ये देखील फिल्डर खास करून ठेवण्यात आला होता. मात्र चांगला स्ट्रोक होता आणि या स्ट्रोकनं मात्र धावा मिळतील त्या 3. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 6. काय बॅटिंग केली होती. मागच्या मॅचचा जर विचार केला आपण, जितू भाऊ यांची खेळी विसरता कामा नाहीये, नयन मात्रे यांची खेळी विसरता कामा नाहीये. अतिशय सुंदर बॅटिंग या दोन्ही बॅटर्सनं केली होती आणि पहिला विजय मिळू दिला होता तो म्हणजेच मुर्धा मास्टर्स या टीमला. जितू भाऊच्या बॅटमधून जवळपास एक चौकार आपण पाहिला होता. 9 धावसंख्येवर जितू बाद झाला होता आणि 32 धावेची अफलातून इनिंग खेळला होता नयन मात्रे. त्यानंतर लालाचं देखील योगदान, जवळपास लाला माची आला, एक षटकार एक चौकार, 18 धावा लाला माची यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. त्या पहिल्या मॅच मध्ये मालजीपाडा जवळपास उमेदमान टीमच्या अगेन्स्ट. धावा संख्या झाली आहे ती 6. ऑन साइडला यावेळेस अतिशय सुंदर फटका. यासाठीच मी म्हणेल खास करून फ्रंटला पुढे आणला आहे संजय भोईर यांना आणि ते काम त्यानं चोख बजावलंय. षटकार. सुंदर फटका आणि मी म्हणेल या सीझन मधील पहिला षटकार संजय भोईर यांच्या बॅट मधून. आतापर्यंत ओव्हरऑल ज्या स्पर्धा झाल्या आहेत त्या ओव्हरऑल स्पर्धांमध्ये संजय भोईर यांच्या बॅट मधून षटकार कधीही पाहिला नव्हता. हा पहिला षटकार संजय भोईर यांच्या बॅट मधून. मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत खेळला गेलाय, मागे फिल्डर कोणताही नाहीये, सेफ मध्ये चेंडू लँड होईल. डीप मधून फिल्डर येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या संजयनं. तिसऱ्याचा प्रयत्न, काही आवश्यकता नव्हती त्या ठिकाणी. विनाशकारी विपरीत बुद्धी, सगळं काही सुरळीत सुरू असताना मात्र कुठेतरी या ठिकाणी चहामध्ये मिठाचा खडा पडला गेलाय. संजय भोईर या ठिकाणी आउट. चला, जेवणाचं काउंटर बंद झालं आहे. आता मात्र जे कोणी जेवायचे असतील त्यांनी मात्र स्वखर्चानं या ठिकाणी कुठे हॉटेल असेल तर त्या ठिकाणी जावं आणि खावं.
बस 4 वाजले आहेत आणि 4 वाजेपर्यंत जेवणाचं काउंटर आम्ही सुरू केलं होतं, आता बंद केलं आहे. धावसंख्या 14. हेच मला कळत नाही. यस पंच, चेंडू टाकून झाले आहेत ते 5. एक षटकार संजय भोईरच्या बॅट मधून आला होता, त्यानंतर 2 धावा संजय भोईरच्या 3 धावा संजय भोईरच्या बॅट मधून आल्या होत्या. इथून कुठेतरी ही जी विकेट मी म्हणेन पडली गेली राऊंडच्या स्वरूपात, ही कुठेतरी चुकीची गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडली गेली. क्या बात आहे. संजय भोईर यांची विकेट जरी पडली तरी मात्र त्यांची कमतरता जाणू देणार नाहीत मैदानाच्या आतमध्ये. जितूच्या बॅट मधून हा कलात्मक फटका, स्विच हिटचा फटका आणि स्वीट फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. 4 चौकार. क्या बात आहे जितू भाऊ, क्लास अतिशय दर्जेदार आणि अतिशय नेत्रदीपक असतो कलात्मक फटका. आज जितू भोईर हे कुठेतरी आज इनफॉर्म बॅटर हे मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. जितू पाटील शेवटच्या चेंडूवर चौकार. धावसंख्या झाली आहे ती 18. चांगली सुरुवात मुर्धा मास्टर्स या टीमची. 62 करायचे आहेत आणि 62 धावेला प्रतिउत्तर मात्र अगदी योग्य रीतीनं मुर्धा संघानं मैदानाच्या आतमध्ये दिला आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत. अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चचे फादर जॉन हे गोलंदाजी ट्रॅकवर आले आहेत. खली आहे जुचंद्र मास्टर्स टीमचा सर्वात भक्कम पाठीराखा खली म्हटलं तर. चला मॅच ऑन. हो, चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू आत आला होता आणि या चेंडूला अगदी सेफ हँड खेळलं गेले मी तर म्हणेन. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र योग्य ते रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. 2 धावा या चेंडूवर मिळतील. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 20. ऑन साइड ला फटका आहे मात्र चेंडू हवेत. मागे फिल्डर मात्र अंदाज घेता आला नाही त्या ठिकाणी. कोण आहे त्या ठिकाणी? जॉन आहे का? यस, जॉन आहे आणि जॉन कडून होत आहे त्या ठिकाणी चुकी. कॅच ड्रॉप तर म्हणजे कॅच तर घेऊ शकला नाही मात्र चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली आहे ती 24. युवराज डीजे हिमालय पाटील यांचा हा डीजे आपण पाहतोय. साऊंड सिस्टम आमचा आवाज अगदी योग्य पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय युवराज डीजे. हिमालय पाटील आमचे मित्र आहेत. ऑन साइड ला खेळायचं होतं. बॅटची एज लागून चेंडू मात्र ऑफ साइड ला आणि यावेळेस जोनस कडून देखील होत आहे चुकी. कॅच कुणाचा सुटला गेलाय
तर या ठिकाणी सध्याच्या घडीला ज्या खेळाडूंना धुमाकूळ घातलाय या जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये त्याच नयन मात्रे यांचा कॅच मात्र ड्रॉप झालाय जोनस कडून. शेवटी क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये एकदा का चुकी झाली तर मग त्या चुकीला माफी नाहीये. एक आणखीन संधी, एक सुवर्ण संधी निलेश माफ करा जोनस यांच्याकडून दिली गेली आहे, ती म्हणजे नयन मात्रे यांच्यासाठी. यावेळेस फुलटॉस चेंडू ऑन साइडला चेंडूला खेळला गेले आहे. डीपला जवळपास लॉंग ऑन लॉगअपच्या मधोमध म्हणजे अगदी साइड स्क्रीनच्या दिशेने चेंडू खेळला गेला आहे. 2 धावा या ठिकाणी देखील मिळतील. या 2 धावेने धावा संख्या झाली आहे ती 28. जुचंद्र मास्टर्स सर्व खेळाडू आपण स्टेज पाशी यायचं आहे. जुचंद्र मास्टर्स सर्व खेळाडू अर्जंट मध्ये जे येतील त्यांना खेळण्याची संधी मिळेल, जे येणार नाहीत त्यांना खेळण्याची संधी मिळणार नाही. व्हाईस कॅप्टन अनिल पाटील नाही, तो अनफिट आहे, तो बोल तुम्हाला ताप आलाय त्याच्यामुळे तो खेळणार नाही आणि त्याने पहिलंच सांगितलं मला मी खेळणार नाहीये. धावा संख्या 30. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे आणि अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आपण जवळपास मुर्दा मास्टर्स या टीमला पाहतोय. येणारे 18 चेंडू आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये धावांची गरज आहे ती तब्बल 32. 18 चेंडू 32 धावा. मैदानाच्या आतमध्ये मर्यादा पाणी घेऊन येतोय. तत्पूर्वी आपण ऐकूया सुंदर सुंदर गाणी. ते 18 पाणी संपलंय. जोनस षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी येत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल हवाय जोनस यांना, कारण जितू भाऊ यांची बॅटिंग नक्कीच अनुभवली असेल. स्विचिटचे फटके जवळपास 2 ते 3 वेळा स्विचिटचे फटके जितून खेळले आहेत, त्याच्यामुळे नक्कीच एक जर आपण पाहिला डीप थर्डमॅन खास करून या स्विचिटच्या फटक्याला थांबवण्यासाठी प्रोटेक्शनसाठी ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर स्वीपर कव्हर पॉइंट आपण पाहू शकाल त्या ठिकाणी देखील एक बाउंड्री लाईन जवळ प्रोटेक्शनसाठी फिल्डर तैनात ठेवला आहे ऑफ साइडला. राजेश पाटील थोडेसे वेटिंग वर आहेत. वन ऑफ द ग्रेट ओपनर बॅटर राजेश पाटील यांच्या नावाचा उल्लेख करायचा गेला तर मात्र ते अजूनही डग आउट रिजन मध्ये आहेत. कदाचित वेगळी प्लॅनिंग आहे मुर्दा मास्टर्स या टीमची. यावेळेस पुन्हा एकदा स्विचिटचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो. यस, इज गॉन, इज गॉन. यावेळेस पुन्हा एकदा एक महत्वपूर्ण विकेट रनआउटच्या स्वरूपात. नयन मात्र देखील आउट. आमची जात वस्ती मुंबई. लालामाची नाहीये, लालामाची नाहीये, तर या ठिकाणी थोडासा बदल केलाय. कुंदन भोईर हे मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. लालामाची थांबतोय. एक वेगळी स्ट्रॅटर्जी, एक वेगळा प्लॅनिंग मुर्दा संघाचा या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅटर या ठिकाणी यूज केला जातोय.
मुर्दा मास्टर्स या टीम कडून. डावखुरी हाताचा खेळाडू आहे. हवेची साथ आहे, हव्या त्याच दिशेने वाहत आहे आणि त्या कारणाचं कदाचित एक लॉटरी खेळली गेली आहे. कारण संजय भोईर देखील एक प्रकारे त्या ठिकाणी तो लेफ्ट बॅटर यूज केला होता आणि इथे देखील एक नवीन मी म्हणेल प्रयोग करतोय मुर्दा संघ. कुंदन भोईर यांना पुढे आणलं गेलं. शॉर्ट बॉल होता यावेळेस. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेलाय. अगदी चेंडू पडल्यानंतर जोनसचे दोन्ही हात मात्र डोक्यावर गेले होते. म्हणजे कदाचित तो चेंडू यष्टीच्या थोडासा वरून आला असेल. धावसंख्या आपण पाहतोय स्थिरावले. धावसंख्या आहे ती 30. फुलटॉस चेंडू आहे. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. फटका फसतोय. चेंडू हवेत आहे. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. मात्र त्या ठिकाणी देखील कॅच ड्रॉप. व्हॅली आहे. डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बीमरचा इशारा पंचांचा नो घोषित केलाय पंचांनी या ठिकाणी. +1 2 +1 मिळतील या 3 धावा. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 33 धावा. धावा अजूनही करायच्या आहेत ते 29 आणि चेंडू शिल्लक आहेत ते तब्बल 16. पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. मिस्टर स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. जोनस झेलच्या खाली जात आहे आणि यावेळेस मात्र अतिशय सुंदर कॅच टिपलाय जोनसनं आणि या ठिकाणी खेळ संपलाय मिस्टर कुंदन भोईर यांचा. फ्री हिट नसतोय. 40+ क्रिकेटमध्ये फ्री हिट नसतोय त्याच्यामुळे या ठिकाणी फलंदाज बाद. तुमच्या सोनीला सोनीला मुंबई दाखवा. तुमच्या सोनीला सोनीला मुंबई दाखवा. याच्या सोनीला सोनी. जे आहे ती या खेळाडूच्या खांद्यावर. लाला माची यांच्या मात्र खांद्यावर आता मात्र जबाबदारी आहे. एक चांगली इनिंग, एक मॅच विनिंग पारी, अँकर रोल अदा करावा लागेल लाला माची यांना मैदानाच्या आतमध्ये. अनिल कुणाल पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी देखील स्टेजवर यायचं आहे. कुणाल पाटील. अनिल खेळत नाहीस का? खेळणार आहेस? ओके. अनिल डोलो खाला का तू? डोलो गोली ताप गेला का? यस. फुलटॉस चेंडू आहे. आडव्या बॅटने चेंडूला खेळलं गेल्या डीप स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडस फंबल झालं, मिसफील्ड झाले त्या ठिकाणी आणि या मिसफील्डनं मात्र दिल्या गेल्या त्या 4 धावा. क्विंटन त्या ठिकाणी होता. चेंडूला काही थांबू शकला नाही क्विंटन. चेंडू निघून गेला 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या झाली आहे ती 37. 2 स्टार खेळाडू आमने सामने. एका साईडला जोनस तर एका साईडला आपण पाहतोय लाला माची. जवळपास 137-36 धावेचा रेकॉर्ड जोनस यांचा ब्रेक केला होता. लाला माची यानं 153 धावा लाला माची यानं उभारल्या होत्या. जवळपास तो जोनसचा रेकॉर्ड ब्रेक केला होता. मात्र त्याचाच रेकॉर्ड लाला माची यांचा रेकॉर्ड ब्रेक केला पुन्हा एकदा जोनसनं. इथे चेंडू हवेत होता. चेंडू हवेत होता. क्विंटनच्या जागी दुसरा कुठला फिल्डर जर असता तर कदाचित त्या ठिकाणी डाईव्ह टाकून कदाचित तो कॅच मिळू शकला असता. क्विंटन नाही त्या ठिकाणी वाकू शकत. नाईलाज आहे त्याचा. वयोवर्ष 50च्या पलीकडे आहेत क्विंटन. मुलाचं लग्न झालं आहे क्विंटनच्या. फेब्रुवारी महिन्यात त्याच्या मुलाचं लग्न झालं आहे. मला क्विंटन किती 57 59. येस ओके. 59 वयाचा आहेत लक्षात ठेवा क्विंटन आणि अजूनही क्रिकेट खेळतायत ते. 38 धावा.
अतिशय दर्जेदार स्ट्रोक, अतिशय दर्जेदार स्ट्रोक. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट बेधडक स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. पॉइंट आता मात्र खाली उतरलाय. 10 वर आला आहे. 12 चेंडू आणि 20 धावा करायच्या आहेत. दीपक भंडारी गोलंदाजी ट्रॅक वर येत आहेत. या ओव्हर मध्ये जर 10 धावा आल्या तर मॅच लांबेल. मात्र या ओव्हर मध्ये दीपक भंडारी याने कमीत कमी धावा जर दिल्या तर मात्र पारडं जड होईल एनएच बायनर या टीमचं. आणि थोडंसं मी तर म्हणेल अंडर प्रेशर मध्ये मुर्धा संघ राहील. त्यासाठी मात्र एक चांगलं षटक हाताळावं लागेल. मात्र इथे लाला माची यांचा हाच प्रयत्न असेल की मॅच आम्हाला शेवटच्या ओव्हर पर्यंत लांबवायची नाहीये. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जरी गेली तरी 6 ते 7 धावा शेवटच्या ओव्हर मध्ये राहायला हव्यात. ही कदाचित प्लॅनिंग लाला माची यांची देखील असेल. 12 चेंडू धावा करायचे. 20 स्ट्राईक इनवर लाला माची. गोलंदाजी ट्रॅक वर दीपक भंडारी. पहिला चेंडू यावेळेस लॉफ्टेड ड्राइव्ह केला होता. पहिला चेंडू ऑफ साइडला चांगलं क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये केले गेले. या पहिल्या चेंडूवर येत आहेत 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट, संयमी क्रिकेट आणि कुठेतरी बुद्धिमत्तेचं क्रिकेट लाला माची यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे. मोठे फटके ऑन साइडला खेळणं म्हणजे विशाल थोडीशी जिगरीची गोष्ट आहे. हवेचं प्रमाण इतकं मोठा आहे, वेगाने हवा इतकी वाहत आहे, त्याच्यामुळे हवेच्या अगेन्स्ट त्या हवेच्या वेगाला थांबवून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवणं म्हणजे थोडंसं कठीण. अनिल भोईर, प्रभाकर पाटील, थँक्यू, धन्यवाद. चेंज ऑफ फेस कौतुक असेल. यावेळेस गती थोडीशी कमी केली होती. एकदा तर वेगाने पूर्ण केले. डबलचा कॉल दिला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फक्त एकदा मिळेल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 45. बक्षीस पात्र फेरी आहे. जिंकला तर एक ट्रॉफी तुमच्या नावी. ती कोणत्या असेल सांगू शकणार नाहीयेत. मग ती नंबर 1 ची असू शकेल, नंबर 2 ची असू शकेल किंवा नंबर 3 ची असू शकेल. जिंकत राहावं लागेल. मात्र एका साईडला बायंदर संघाच्या नावी ट्रॉफी आहेत. क्रमांक 3, क्रमांक 2 बायंदरच्या नावावर ट्रॉफी आहेत. मुर्दा संघानं या सीझन मध्ये आतापर्यंत एकही ट्रॉफी मिळवली नाहीये. 14वी स्पर्धा सुरू आहे. त्याच्यामुळे ही मॅच बायंदर टीम साठी जितकी महत्वाची आहे त्याहून अधिक महत्वाची ही मॅच मुर्दा टीम साठी आहे. हा, पनवेल चेतन एक ट्रॉफी आणली असेल तर दिली असते मी तुम्हाला एक्स्ट्रा. शिस्तबद्ध संघ. यावेळेस 7व्या बॅटने खेळायचं होतं. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी दीपक भंडारी. वेल डन. आतापर्यंत 2 चेंडू डॉट येत आहेत. 4 चेंडू मध्ये दीपकनं फक्त आणि फक्त धावा खर्च केले 3. मॅच थोडीशी लांबली जात आहे या ठिकाणी. धावा संख्या झाली आहे ती 45. 17 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू 17 धावा. यावेळेस ऑन साइडला फटका आहे. शफल होऊन चेंडूला खेळले गेले. चेंडू येतोय लॉंग लेग डीप मध्ये. डॉसन रॉड्रिग्स त्या ठिकाणी चेंडूला फीड करतायत. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न आणि काय या 3 धावा होतील का? मात्र मुळीच नाहीये. रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी जितू भाऊ नॉन स्ट्राइक एंडला बाद होत आहेत. 2 धावा या चेंडूवर मिळतील. या 2च्या साहाय्याने धावा संख्या झाली 47 आणि 47 या धाव संख्येवर तब्बल 4था फलंदाज बाद झाला आहे मुर्दा मास्टर्स या टीमचा मिस्टर जितू. तू या नखवाची गराली, तू
कुमार, ही जोडी महत्वपूर्ण आहे मुर्दा मास्टर्स या टीमची. या जोडीला शेवटच्या क्षणापर्यंत उभं राहावं लागेल खेळपट्टीवर. मात्र इथून 1-2 विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करू शकतो एनएस बाइंदरचा संघ. चेंडू शिल्लक ते 7 धावा करायच्या आहेत त्या तब्बल 15. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. जुचेंद्र मास्टर्स लास्ट कॉल असेल. जुचेंद्र मास्टर्स संघाचे खेळाडू कुठे असतील तर प्लीज स्टेज समोर यायचं आहे आपण. अतिशय सुंदर चेंडू. ब्रेक नाही, माफ करा, लेग ब्रेक या ठिकाणी. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर टर्न होतोय, स्विंग होतोय. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला. शेवटचा चेंडू आहे तो डॉट. मी म्हटलं होतं मगाशीच विशाल की या षटकामध्ये कमीत कमी धावा जर खर्च केल्या एनएस बांदेर या टीमने थोडंसं अंडर प्रेशर मध्ये नक्कीच राहील तो म्हणजेच मुर्दा मास्टर संघ. मात्र इथून जर 10 धावा जर आल्या या ओव्हर मध्ये तर थोडंसं नक्कीच मी म्हणेल तणाव कमी होऊ शकेल या टीमचा, मुर्दा संघाचा. आणि या ठिकाणी अतिशय सुंदर षटक हाताळलं गेलं ते म्हणजेच दीपक भंडारी यांच्याकडून फक्त आणि फक्त 5 धावा दीपक भंडारी सरांना खर्च केल्या आपल्या या ओव्हर मध्ये आणि मॅच मध्ये वापसी केली या ओव्हर नंतर एनएस बाइंदर या टीमनं. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत मुर्दा मास्टर्स या टीमला तब्बल 15. सहा चेंडू धावा करायचे आहेत 15. 6 चेंडूचा खेळ आहे. त्याच्यानंतर मात्र नक्कीच जाहीर होईल की या लखलखती ट्रॉफी पर्यंत कुठला संघ मजल मारेल. आणि या ठिकाणी कोण येतो गोलंदाजी ट्रॅकवर? मॅजिकल बॉलर्स मिस्टर ॲलन. वेलकम राजू. मी एक राजू मी म्हंटले ते विमल खाणारा 12वा खेळाडू नको आम्हाला. चला मॅच ऑन. लवकर घाई करा, 2 मॅचेस अजूनही बाकी आहेत. प्लीज कोऑपरेट करा. 6 चेंडू 15 धावा. स्ट्राइक एंडवर कुमार. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर ॲलन. नॉन स्ट्राइक एंडवर लाला माची. योग्य क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट. पहिला चेंडू अगदी ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलं गेलं. पहिल्या चेंडूवर स्ट्राइक रोटेट करण्याचं काम केलं त्या ठिकाणी कुमारनं. लाला माची यांना स्ट्राइक वर आणण्याचं काम केलं गेलं. योग्य आणि बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळलं गेलंय. पूर्ण कल्पना आहे कुमार यांना की माझ्याहून अधिक चांगल्या पटीनं लाला माची खेळू शकतोय, आपल्या टीमला विजयी संपादन करू देऊ शकतोय. या कारणास्तव मात्र त्या ठिकाणी स्ट्राइक रोटेट केली गेली. लाला माची स्ट्राइक एंड वर येत आहेत आणि लाला माची यांच्या माहितीसाठी येणारे जवळपास 5 चेंडू आणि येणाऱ्या 5 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 14. 5 चेंडू 14 धावांची गरज. चला घाई करा प्लीज, जास्त वेळ जातोय. 2 मॅचेस मित्रांनो अजूनही बाकी आहेत, याकडे लक्ष द्या जरा. ही मॅच शेवटची नाहीये. यावेळेस ऑफ साइडला चेंडू हवेत आणि या ठिकाणी डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये कॅच होतोय. ड्रॉप. एक संधी निर्माण केली होती. मी म्हटलं की ॲलन मॅजिकल बॉलर्स आहे आणि याच गोलंदाजाने एक संधी निर्माण केली होती, फ्लाइट दिली होती आणि या फ्लाइटच्या साफळ्यामध्ये लाला माची सारखा एक महत्वपूर्ण बॅटर अडकला देखील होता. मात्र त्या ठिकाणी त्या संधीचं सोनं करता आलं नाही. व्हॅलीला कॅच होतोय त्या ठिकाणी ड्रॉप. हा कॅच सुटला गेला व्हॅलीच्या हातून की ही मॅच सुटली गेली का लाला माची यांना जीवनदान. 4 चेंडू शिल्लक. धावा करायचे आहेत त्या 12. धावा संख्या झाली ती 50. लाला माची स्ट्राइक एंडवर. कॅच ड्रॉप झालेला लालाचा. पहिल्या चेंडूवर लालाला मिळते संधी. काय या संधीचं सोनं करेल का लाला?
4 चेंडू धावा करायचे त्या 12. यावेळेस अतिशय जबरदस्त फटका, पुलचा फटका आणि पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू जातोय स्टँड अँड डिलिव्हर. 6 षटकार. आले कलाटणी. यावेळेस सामना बदललाय. मी म्हटलं ना की व्हॅलीने तो कॅच सोडला की ती मॅच सोडली. लाला माची यांचा तो कॅच होता, जर तो कॅच व्हॅलीने पकडला असता तर यावेळेस चित्र वेगळं असतं. हा षटकार कदाचित मिळू शकला नसता. आता मात्र चेंडू शिल्लक आहे. 3 धावा करायचे. 6. मॅच संपली नाहीये. मॅच अजूनही संपली नाहीये. काही घडू शकतं मॅचच्या आतमध्ये. 1 या 2 चेंडू डॉट किंवा एखादी विकेट, मॅच मध्ये वापसी NS बाइंदर या टीमची किंवा एखादा मोठा फटका. आणि यावेळेस इथे मात्र खेळ खलास. अभिनंदन मुर्दा मास्टर्स सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. मुर्दा मास्टर्स या सीझन मध्ये जवळपास 14व्या स्पर्धेमध्ये मुर्दा मास्टर्स संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन मुर्दा. हार्ड लक एंड बैड लक NS बाइंदर. वैली तूने कैच नहीं छोड़ा दोस्त, तूने वो मैच छोड़ा. तो मॅच खरोखर तो कॅच पकडला असता तर कदाचित लाला या ठिकाणी उभा राहू शकला नसता. मात्र शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नसते. कॅच ड्रॉप मॅच या ठिकाणी निसटले हातातून NS बाइंदर या टीमच्या. अभिनंदन 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 मुर्दा मास्टर्स. हार्ड लक अँड बॅड लक NS बाइंदर. मात्र खरोखरच आनंद आणि आनंदाचे क्षण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. जल्लोष मैदानाच्या आतमध्ये साजरा केला जातोय. कारण जवळपास 14वी स्पर्धा, 23 स्पर्धांची मालिका आणि 23 स्पर्धांच्या मालिकेमध्ये आपण पाहतोय 14वी स्पर्धा जुचंद्रच्या